जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सगळ्या देवता कैलासामध्ये प्रवेश करतात आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरिता भगवान भोले बाबाची स्तुती करतात. आवाज जरा आवाज सुरुवात करायला आवाज पडत नाही. सुरुवातीला जसा आवाज होता सरळ वरी आवाज आला. इथल्या मॉनिटर मध्ये आवाज यायचा. हॅलो हॅलो येतं नाही ऐकायला तुम्हाला? भोले बाबा ध्यानस्थ बसलेले आहेत. त्रिशूळ डमरू याची सुद्धा आध्यात्मिक अर्थ आहेत बरं का भगवान भोले बाबाचे. आणि भोले बाबा जेव्हा समाधीतून बाहेर येतात, बाहेर आल्याच्या नंतर सगळ्या देवतांना पाहिलं. भृगु ऋषीला दाढीच ठेवली नव्हती. म्हणजे का? शिवनिंदा करत असताना ते दाढीवर हात फिरवत होते आणि दक्षाला प्रेरित करत होते, इशारा करत होते, म्हणून त्यांची दाढी चुपडली होती. महाराज अश्विन देवता होत्या, त्यांचे दात पाडले. म्हणजे का? शिवनिंदा करत असताना ते हसत होते. काही काही माणसं अशा असतात, भांडण लागलं ना तर भांडण शांत करण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते कसं विकोपाला जाईल असं पाहतात महाराज. असेही असतात. म्हणून अशा माणसांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख येतं. तसं निंदा करत असताना, शिवनिंदा होत असताना ज्याने ज्याने ज्या ज्या पद्धतीने जे इशारे केले होते, ज्या पद्धतीने हसले होते, त्यांचे अवयव हे त्या ठिकाणी अस्तव्यस्त झाले होते, भंग पावला होता. आणि त्याच्यामुळे तदनंतर मग या ठिकाणी सगळ्या देवता ज्या आहेत ना त्या भगवान भोले बाबाला प्रार्थना करायला लागले. देवा, आमच्याकडून चूक झाली, ज्या यज्ञामध्ये तुम्हीच नाहीत त्या यज्ञामध्ये आम्ही गेलो, हे आमची त्या ठिकाणी चूक झाली मोठी म्हणे. ठीक आहे, मग या सगळ्या देवता आता शरण आलेले आहेत. आणि दुसरं असं आहे, भगवान शंकर क्षणात प्रसन्न होणारी देवता आहे. बाकी देवता लवकर प्रसन्न होत नाहीत, पण भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरता जास्त महागडी वस्तू ही घेऊन जायची गरज नाही. विष्णूला अलंकार आवडतात, पण भगवान शंकराला सोनं आवडत नाही. बालाजीला काय आवडतं? सगळे लोक सोनं देतील, धन देतील, पैसे देतील, टक्केवारी ठरलेल्या देतील वर्षाला वर्षाला देवाला. कारण माधव लक्ष्मी प्रिय, विष्णू जे आहे ते लक्ष्मी प्रिय आहे. पण भगवान शंकर जे आहेत ना त्यांना लक्ष्मीची गरज नाहीये. म्हणून तुम्ही कुठलंही शिवालय बघा आणि विष्णूचं मंदिर बघा, याच्यामध्ये फार तफावत आहे. शिवालय जे आहेत ना त्या शिवालयामध्ये जास्त डिझाईनिंग नसते किंवा जास्त तिथे हे काही नसतं, खर्च केलेला नसतो. मोठे मोठे कलाकृती आहेत, परंतु त्या ठिकाणी लक्ष्मी जी आहे ती जास्त त्या ठिकाणी सजवणं धजवणं असं नसतं महाराज. तेवढं काही आहे.
पण बालाजीचं मंदिर, कृष्ण मंदिर तुम्ही बघा किती सजलेले असतात, डेकोरेशन कसं असतं तिथलं. म्हणजे लक्ष्मीप्रिय माधव आणि भगवान शंकर जे आहे त्यांना काय आवडतं, त्यांना जे आहे ना बेलपत्र आवडतं, बस दुसरं काही नाही. आणि पाणी, बेलपत्र आणि पाण्याने लवकरात लवकर प्रसन्न होते. आणि प्रसन्न एवढ्या लवकर होतात आणि जे मागाल ते मिळतं महाराज त्यांच्याकडे. त्यांच्याकडे नाही असं काही नाहीये, सगळं आहे, पण आपल्या भक्ताला देऊन टाकतात महाराज. मला सांगा, रावणाला किती तोंड आहेत? झोपले काय? किती आहेत? 10. कार्तिक स्वामीला 6 आणि भगवान शंकराला 5. आता बघा, म्हणून त्यांचं नाव आहे पंचानन, हे देखील नाव आहे भगवान शंकराचं. याच्यात आध्यात्मिक अर्थ वेगळे आहेत. पंचानन एक आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा आपल्या मुलाला जास्त आणि मुलापेक्षा आपल्या भक्ताला जास्त महाराज. असं आहे भगवान भोले बाबाचं. दुसऱ्याला जास्त देतात, स्वतःकडे. अहो, स्वतःची पत्नी देखील भस्मासूर घेऊन जात होता आणि मग महाराज हात ठेवण्याकरता त्या ठिकाणी, मग ती सगळी कथा तुम्हाला माहिती आहे. तदनंतर मग भगवान भोले बाबाचं नाव आहे आशुतोष, म्हणजे लवकर प्रसन्न होतात. प्रसन्न झाले आणि मग ते उर्वरित राहिलेला यज्ञ अर्ध्यात सुटला होता ना, सगळं त्या ठिकाणी महाराज सत्कर्म हे पूर्णाहुती झाली पाहिजे त्याची. अर्ध्यात थांबलेला जो यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये सगळ्या देवता आणि सगळे त्या ठिकाणी जातात. ते धड पडलेलं होतं, त्या धडाला त्या ठिकाणी एका प्राण्याचं म्हणजे बोकडाचं जे मुंडकं आहे ते मुंडकं लावण्यात आलं. त्या काळातली सगळ्यात मोठी सर्जरी असेल महाराज ते. आणि ते जे आहे ना, ते त्यांना ज्यावेळेस त्यांना बसवलं, सर्जरी झाली आणि जेव्हा ते बोलायला लागले, आता बोलताच येत नव्हतं, काय बोलणार महाराज. त्या प्राण्याचा अंश आला त्याच्यामध्ये आणि बक बक करायला लागले, बे बे करायला लागले. मग मात्र महाराज भगवान भोले बाबा जे आहे ते थोडेसे प्रसन्न झाले महाराज, हसले. तो आवाज ऐकल्याचे ऐकलं तर. म्हणून तुम्ही भगवान भोले बाबाच्या मंदिरात गेला तर बम बम म्हणतात सगळेजण महाराज, बम बम म्हणतात. आणि त्या ठिकाणी महाराज थोडीशी जे आहे ना महाराज वेगळ्या पद्धतीनं जे मंदिरात गेल्याच्या तुम्हाला माहिती आहे सगळं ते, कारण प्रसन्न होतात म्हणून ते केलं जातं. तसं भगवान भोले बाबा सगळ्यांना त्या ठिकाणी जे ज्यांचे अवयव खंडित झाले होते त्यांना ते अवयव दान स्वरूपात दिले, प्रदान केले. आणि मग राहिलेला यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञ देवतेनं सांगितलं की जो यज्ञ शिवाला सोडून होतो त्या यज्ञाची अशीच अवस्था होते आणि आमच्या दोघांमध्ये कोणी भेद करू नका असं त्या ठिकाणी यज्ञ देवता म्हणते. आणि तिथून पुढे मग तीच सती पार्वती हिमालयाच्या पोटी तिने अवतार घेतला आणि त्या पार्वती मातेचा आणि भगवान शंकराचा विवाह झाला, त्यांचा वंश पुढे वाढला. ही कथा या ठिकाणी सांगितली. तदनंतर मग महाराज या ठिकाणी जे आहे सगळ्याच्या वंशाचा विस्तार केला. आता 3 मुलीचा त्या ठिकाणी विस्तार झाला आणि त्या ठिकाणी जी 2 मुलं होते त्या 2 मुलापैकी एका मुलाचं वर्णन या ठिकाणी करायला लागले. मनू महाराजांचा जो मुलगा होता त्याचं नाव उत्तानपद असं होतं. त्याची कथा म्हणजे ध्रुव बाळाची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याला आपण ध्रुवाख्यान असं म्हणतो. आणि उत्तानपद शब्दाचा अर्थ आहे ज्याचे उलटे पाय आहे त्याला उत्तानपद असं म्हणतात. ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थम प्राहु रव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदविद. हे जे काही श्लोक आहेत ना ते सुद्धा आपल्याला आध्यात्मिक अर्थ सांगतात महाराज. ऊर्ध्व म्हणजे उलट, ज्या झाडाचे मुळ्या ज्या आहेत त्या वरती आहेत आणि फांद्या मात्र खाली आहेत. म्हणजे उलटच आहे, संसार उलटाच आहे महाराज हा सगळा. तुम्ही आम्ही देखील जन्माला येत असताना आपले पाय जे आहेत ना ते वर असतात आणि मुंडकं खाली असतात. हा जीवात्माच उत्तानपद आहे आध्यात्मिक अर्थ जर बघितला तर. आणि या जीवाच्या 2 प्रकारच्या इच्छा असतात. तुम्ही बघा 2 प्रकारचे मन असतात प्रत्येकाला. एक मन म्हणतं चल कथेला, ऐकायला पाहिजे, चांगलं काहीतरी ऐकूता. दुसरं मन म्हणतं जाऊ दे, घरी बसून ऐकायला येत आहे ना, स्पीकर आहे, त्याच्यानंतर करणं आहे, सगळं आहे. दुसरं मन असं काहीतरी बोलतं. म्हणजे दोन्हीकडनंही विचार केला जातो.
कोणताही माणूस असू द्या, तो दोन बाजूने विचार करतो, एका बाजूने विचार करत नाही. चोर देखील चोरी करण्याच्या अगोदर विचार करतो, करत नाही असं नाही मी असं केलं तर असं होईल. पण दुसरं मन म्हणतं नाही गरजच आहे, करावंच लागते चोरी. दुसरी मन म्हणतं एक चांगलं मन आहे आणि एक वाईट मन आहे प्रत्येकाकडे. या दोन विचारसरणी प्रत्येकाकडे असतात. आणि म्हणून या उत्तानपदाच्या दोन पत्न्या आहेत. त्या दोन पत्न्यापैकी एका पत्नीचं नाव आहे सुरुची आणि एका पत्नीचं नाव आहे सुनीती. नीती जिच्याकडे आहे तिचं नाव सुनीती, चांगली नीती. आणि रुची म्हणजे मनाप्रमाणे, मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला. काय काय करू या मना परी नायिके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना. घोर पतना नेऊ आदरिले. राधे राधे. मनच माणसाला अधोगतीला कारण ठरतं बरं का. एखाद्या व्यसनी माणूस असला ना तरी त्याला देखील माहिती असतं हे वाईट आहे, परंतु तो म्हणतो काय करू, माझं मनच मला आवडत नाही म्हणतो. कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा नाद. हे नाद म्हणजे काय, मन, आणि त्या मनाच्या मागे जातात. आणि म्हणून दुसरं जे मन आहे त्या अधोगतीला घेऊन जातं. आणि चांगलं विचार करणार जे आहे तेच आपला उद्धार करतं. म्हणून या उत्तानपदाला दोन पत्नी आहेत, सुरुची आणि सुनीती. परंतु या सुरुचीने सांगितलं राजन, जोपर्यंत मी या राजमहलात राहते तोपर्यंत अजिबात सुनीतीला इथं ठेवायचं नाही. म्हणजे हाकालून जातील, एकतरी मला ठेवा नाही तर तिला ठेवा म्हणे. आणि मग उत्तानपदाला हीच आवडायची महाराज. नीती आवडत नाही माणसाला, रुचीच आवडते बघा. काय खायला कुठं चांगलं मिळेल, कुठे काय आहे, कुठे काय, रुचीच आहे एक प्रकारची. माणसं काय करतील, रुचीनुसार वागतात. एक जण महाराज एका ठिकाणी मी गेलो, झोपत असताना देखील 2 लाडू उशाला ठेवले होते त्याने झोपल्याच्या नंतर. विचार केला, काही माणसं पाणी ठेवतात, या माणसाने लाडू का ठेवला असं, रात्री तहान लागली तर पाणी तरी पिते. मी त्याला सकाळी विचारलं, म्हणजे लाडू का उशाला ठेवले. त्याने म्हटलं रात्री भूक लागली तर मरू का म्हणलं. झोपीमध्ये सुद्धा जर रुची आपली जी आहे जात नसेल मग ती काही उपयोग नसतो महाराज. झोपल्यानंतर तरी चांगला विचार करून झोपा. खाण्याचे जर विचार करून जर झोपला तर स्वप्न देखील तसलेच पडतात. काही काही माणसं काही विचार करतात. एक जण माझ्याकडे म्हणे, महाराज स्वप्नात रोज साप येतोय, काय करावं, एखादा मंत्र सांगा म्हटलं. साप मागं लागतो, रोजच येतोय म्हणे. मी म्हटलं तुझं त्याचं काहीतरी वगैरे असेल म्हणून येत असेल म्हटलं. नाही नाही म्हटले, जर चावला तर काय होईल. म्हणलं स्वप्नातला साप. म्हणले हो, ज्या दिवशी चावल ना त्या दिवशी ये म्हटलं माझ्याकडे, मी विष उतरवतो त्याचं. मला कळलं ना महाराज, स्वप्नातला साप चावला काय आणि स्वप्नामध्ये काही उलाढाल झाली काय. स्वप्न हे स्वप्नच असतं महाराज. काही काही माणसं स्वप्नात एवढे श्रीमंत होतात, काही काही माणसं तर असे असतात महाराज, कीर्तनात गेले तरी झोपी जातात, कथेला गेले तरी झोपी जातात आणि झोपी जातात आणि पुन्हा त्यांना स्वप्न पडतं आणि दुसऱ्याचे कपडे फाडतात महाराज झोपीमध्ये सुद्धा. घडतात अशा घटना, काही होतं. म्हणून स्वप्न जे पडतात ना ते आपल्या विचारामुळे आपल्याला पडतात. हे का सांगतोय तुम्हाला, रुची. माणूस जो विचार करतो ना हेच स्वप्नामध्ये येत असतं. आणि म्हणून मन काही विचार करतं, या मनाच्या मागे जाऊ नका, नीतीच्या मागे जा, रुचीप्रमाणे राहू नका. उत्तानपद जे आहे त्याने नीतीला बाहेर काढलं, म्हणजे राजधानीच्या बाहेर गेलं. नीती आहे महाराज. तिला वाटलं काही जरी झालं, माझ्या पतीने मला जरी राजधानीच्या बाहेर हाकालून दिलं जरी असलं तर त्या राजवाड्याकडे येणारा रस्ता, त्या रस्त्यावर एक आश्रम होता. आश्रमामध्ये साधू संत ऋषी लोक राहत होते. हे ऋषी लोकांची सेवा करण्याकरता वृद्ध त्या ठिकाणचे ऋषी लोक होते, तिथे सेवा करण्यात थांबले. रस्त्याने येताना जाताना कधीतरी राजाची दृष्टी माझ्यावर पडेल, राग शांत होईल आणि मला राजधानीमध्ये घेऊन जातील असं तिला विचारायला वाटलं महाराज. आणि मग ती तिथे राहायला लागली. पण तिथे राहत असताना ती गरोदर होती महाराज.
नुकतीच राजवाड्यातून गेलेली, आणि राजालाही खबर कोणीतरी सांगितली तीही गरोदर आहे, आणि राणी ही राजधानीतली तीही गरोदर आहे. दोघीलाही आता त्या ठिकाणी संतती होणार आहे. तिकडे तिलाही मुलगा झाला आणि इकडे हिलाही मुलगा झाला. इकडच्या मुलाचं नाव उत्तम ठेवलं, आणि जो आश्रमामध्ये राहत होता त्याचं नाव ध्रुव ठेवलं महाराजांनी. आणि राजाला वाटलं कमीत कमी या मुलाला तरी पाहून त्या ठिकाणी मला घरात घेतील, राजधानीमध्ये प्रवेश देतील. तदनंतर मग महाराज त्या ठिकाणी काळ लोटला. 4.5 वर्ष वय झालं तरी देखील राजाने तिचा स्वीकार केला नाही ना, त्या मुलाला घेऊन गेले नाही. तर एका दिवशी ध्रुव काही बालकासह खेळत असताना, मुलासह खेळत असताना, काही मुलं जे होते त्याचे मित्र जे होते ते म्हणले, अरे बघा याला वडीलच नाहीत म्हणे. काय असतं, लहान पोरगा असतो, होऊ नये अशी घटना घडू नये, पण जर पोटात असताना किंवा त्या ठिकाणी लहान असताना एखाद्याचे जर वडील जर सोडून गेलेले असले ना, तर त्याला शाळेमध्ये गेल्याच्या नंतर, मित्रात गेल्याच्या नंतर, दुसऱ्याचे वडील पाहिल्याच्या नंतर वाटतच ना की मलाही वडील असते, किंवा तर या ठिकाणी मलाही असं पुरवाळले असते, जवळ घेतले असते, प्रेम केले असते, वाटतं महाराज. तसं ध्रुवाला देखील पितरी छाया ही फार महत्वाची असते महाराज. पितरी छाया म्हणतात त्याला. बापाचा नीट ऐका बरं का, बाप हा बाप असतो आणि खंबीर असतो. कठोर जरी असला तर बापा एवढा आधार मुलाला कोणाचाच नसतो महाराज. मुला मुलीला कोणाचाच आधार नसतो, पण इच्छा असते. ध्रुवाला वाटलं हे जसे आपल्या वडिलांच्या मांडीवर बसतात तसं मीही माझ्या वडिलाच्या मांडीवर बसावं. ध्रुव जातात आणि आपल्या मातेला म्हणतात, माते माझे वडील कोण आहेत, मला हिनवत आहेत माझे मित्र, सांग, मलाही माझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचं आहे. त्यावेळेस तिच्या डोळ्यातून अश्रू आले, आणि ती जी आहे सुनीती ती रडत रडत म्हणायला लागली, बाळा फार दुर्दैवी आणि दुर्भागीन स्त्री आहे मी. म्हणले, मला तुझ्या वडिलाने राजधानीच्या बाहेर हाकालून दिला आहे, आणि तुझे वडील कुणी सामान्य नाहीत, या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट राजा आहेत, त्यांचं नाव उत्तानपद आहे, आणि तो जो काही मोठा त्या ठिकाणी राजमहल दिसतो त्या राजमहलामध्ये ते राहतात. मग मात्र ध्रुवाला आश्चर्य वाटलं. तो राजमहल मी जातो म्हणले, चालत चालत मित्रांना घेऊन. माझे वडील म्हणजे हो ठीक आहे. काही बालकांना सोबत घेतले आणि गेले ध्रुवजी. राजालाही माहिती होतं बरं का हे सगळं, पण हिंमत होत नव्हती. आणि मग जेव्हा ध्रुवजी आले आणि त्या राजसिंहासनाच्या दरबारात असं उभा राहून पिताजी म्हणून हाक मारायला लागले, पिताजी पिताजी. पुढं पळत पळत येत असताना बाजूला त्या सिंहासनावर बसलेली जी काही सुरुची होती ती बोलायला लागले, खबरदार म्हटले हे बालका, वरती यायचं नाही तू, आणि राजाजवळ तर अजिबात यायचं नाहीये. ध्रुव थांबले तिथे. राजबिंडा तेजस्वी हा महात्मा, तेजस्वी मुलगा होता, दिसायला देखना. राजाला संपूर्ण माहिती होता हा माझाच मुलगा आहे, पण हिंमत होत नव्हती. खाली मान घातली राजाने. आणि ध्रुवाला ही जी सावत्र माता आहे अपशब्दात बोलायला लागली. कोवळ हृदय होतं ध्रुवाचं, आणि म्हणायला लागली, अरे आज मांडीवर बसशील, मला माहिती आहे तू माझ्या सौतीचा मुलगा आहेस, आतापर्यंत तू कधीच आला नाहीस या महलात, आज आलास ते आलास, बोले इथूनच परत जा. तो म्हणतो, ध्रुव मी परत जाणार आहे आई, मला फक्त एकच इच्छा आहे, माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं आहे. थोडा वेळ मला त्या ठिकाणी बसू दे आणि जाऊ दे, मला काहीच नको दुसरं. ती म्हणते, आज मांडीवर बसशील आणि उद्या या राजगादीवर बसशील तू, काही सांगता येत नाही म्हणे. म्हणून या राजगादीवर आणि या मांडीवर बसण्याचा त्याचाच अधिकार आहे ज्याने माझ्या उदरातून जन्म घेतला आहे. म्हणून तू यायचं नाही इकडं. ध्रुवजी रडायला लागले. थोडी तरी दया उत्पन्न होईल असं वाटत होतं. कठोर काळजाची ही आपली माता आई आहे, सावत्र आहे. खूप वेळ थांबले, पण ती बोलायला लागली. सरती शेवटी ती सांगते, म्हणले, हे ध्रुवा, तुला जर बसायचं असेल ना मांडीवर, तू अरण्यात जा, वनात जा, तपश्चर्या कर, नारायणाला प्रसन्न करून घे, आणि त्याच्याकडून असा आशीर्वाद माग की माझा जन्म जो आहे तो सुरुचीच्या पोटून व्हावा, म्हणून तिच्या उदरातून व्हावा, असा आशीर्वाद वरदान माग म्हणे तू. असं म्हटल्याच्या नंतर ध्रुवजी जे आहे ते माघारी फिरले, आणि मग रडत रडत त्या आश्रमामध्ये, त्या कुटीमध्ये ती जी आहे सुनीती, तिच्या गळ्याला फोडून हंबरडा फोडायला लागले महाराज. धाय मोकलून ध्रुव रडायला लागले, दोघी रडायला लागले महाराज. आणि मग ती नीती म्हणायला लागली, बाळा मी तुला सांगितले होते तिथं जाऊ नको, तू गेलास,
तुझा अपमान झाला, मला माहिती आहे. तिथे गेल्याच्या नंतर काय झालं सांग. त्यावेळेस मग ते म्हणायला लागले, आई मी गेलो होतो, माझी सावत्र आई होती आणि तिने मला अशा पद्धतीने शब्दात बोलली. सुनीती सुनीती ती मला, तिने म्हणली वा ध्रुवा, म्हणजे त्या आईचं वचन तू सत्य करून दाखव म्हणे. तू जा अरण्यामध्ये आणि तपश्चर्या करून घे. अरे सगळ्या जगातल्या माता आपल्या पुत्राला संसारात अडकवण्याचा प्रयत्न करतात, पण देवाचं दर्शन घेण्याकरता कुणी प्रेरित करत नाहीये, तपश्चर्या करण्याकरता कुणीही प्रेरणा देत नाहीये. म्हणून हे ध्रुवा, तुला त्या आईचं वचन सत्य करावंच लागेल. देवाची भेट आणि दर्शन झाल्याशिवाय तू अजिबात येऊ नको म्हणजे जा तू अरण्यामध्ये. काय प्रेरणा दिली महाराज. ठीक आहे, ध्रुवाने त्या ठिकाणी आपलं जे आहे घट्ट मन केलं आणि ध्रुवाने सगळ्या ऋषीमुनींचं दर्शन घेऊन, आईचं दर्शन घेऊन, अशी आई असावी महाराज. ज्ञानोबरायाची आवडती आई मदालसा आहे. मदालसा तर पाळण्याचाच उपदेश करत होती महाराज. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांगा, रवरवरे दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. फार सुंदर वर्णन आहे मदालसेचं. मदालसा पाळण्यामध्ये जसं उपदेश करते, पण जन्माला जन्म सगळे संन्यासी होत होते महाराज. ते शिकवलं उपदेश करणारी अशी माता असावी. आणि खरं सांगतो तुम्हाला, जगामध्ये कोणतीही माता आई ही त्या मुला मुलीची पहिली गुरु असते बरं का. ज्ञान देणं, शिक्षण देणं, सगळ्यात जवळचं नातं म्हणजे मातेचं असतं. आई जेवढी बुद्धिमान असेल तेवढी मुलगी मुलगा घरातला बुद्धिमान होतो महाराज. आईकडे जेवढं ज्ञान असेल तेवढंच महाराज त्या मुला मुलीला त्या संस्काराची छाप बसते त्याच्यावरती. म्हणून बघा तुम्ही, छत्रपती शिवराया स्वराज्य स्थापन करतात, ही इच्छा कोणाची होती माहिती? ही इच्छा जिजाबाईंची होती. माता माऊल्यावर अन्याय मुस्लिम करत होते, म्हणून स्वतःच राज्य निर्माण करण्याची शक्ती शिवरायाला कोण दिली, ते विचार कोणी स्फुरित केले असतील तर ते जिजामातांनी केलेले आहेत. म्हणून जगामध्ये जेवढी मोठी माणसं झाली ना, त्यांच्या आईचंच वर्णन केलेलं आहे. तुम्ही बघा, आज ही मुलगा कलेक्टर होऊ द्या, त्या ठिकाणी प्रसिद्धीला येऊ द्या, चांगली त्याला त्या ठिकाणी महाराज एखादं पद मिळू द्या, त्याच्या आई वडिलांचंच अगोदर नाव घेतलं जातं बघा. म्हणून तसंच आहे, सगळ्यात पहिला गुरु म्हणजे आई असते. ध्रुवाला त्या ठिकाणी आई सांगते म्हणजे ठीक आहे तू जा. आणि मग ध्रुव 4.5 वर्षाचं वय आहे, आज वनात निघाले, अरण्यात निघाले महाराज. कशाला? तप करण्याकरता. ज्ञानोबराय म्हणतात, स्वरूपाची या प्रसारा लागे प्राणेंद्रिया शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. तपाशिवाय देव मिळत नाही, तपाशिवाय काहीच मिळत नाही बरं का. तपश्चर्या करावीच लागते बरं का. हे जेवढे आहेत ना महाराज, तपावर तुम्हाला श्रीमंती मिळते, नीट आहे का बरं का. तपावर तुम्हाला प्रसिद्धी मिळते. तप केल्याशिवाय काहीही मिळत नाही या जगातल्या. एखादा चांगलं बोलतो त्याचा अर्थ आहे, त्याचा अभ्यास गाढा आहे, चांगलं त्याने परिशीलन केलेलं आहे म्हणून तो चांगलं बोलतो. तप आहे त्याच्या मागे. सगळ्या जगातल्या गोष्टी या तपानेच तुम्हाला मिळतात महाराज. आणि खरं सांगू का, तप तुमचं एकदा फलीभूत झालं ना, सगळं तुम्हाला आपोआप मिळतं. तपश्चर्या फलद्रूप झाली पाहिजे. एका गरीब घराण्यातला मुलगा होता. आई वडील जे रोजगार हमीवर काम करणारे होते आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे पुण्याची, एमफिल करत असताना MA चालू होतं आमच्या दोघांचंही. आणि त्यावेळेस तो जो मुलगा आहे आमचा मित्र बीड जिल्ह्यातला तिकडला, त्याने MA झाल्याच्या नंतर तप काय असतं ते सांगतो बरं का तुम्हाला. तो जो आहे तो UPSC ची तयारी करत होता. आता UPSC ची तयारी करता करता त्याचं वय थोडस जास्त झालं, 34-35 पर्यंत गेला होता, माझ्या वयाचाच. आणि मग महाराज त्याच्या आई वडिलाचा तगादा, गावाकडे ये रे बाबा, एकुलता एक आहेस, 2 बहिणी अगोदर त्यांचे लग्न झाले, आता कधी तुझं लग्न होतं या डोळ्याने कधी पाहावं. ये गावाकडे, नोकरी काही लागणार नाही. पण तो काही जिद्द सोडत नव्हता.
7-8 वर्षापासून त्याचा अभ्यास चालू होता महाराज. नाही आई म्हणले जरा थांब. अरे जरा म्हणजे काय, किती दिवस थांबायचं, कोण देणार आहे आपल्याला, शेती नाही काही नाही आपल्याकडे, आणि ये म्हटले गावाकडे काहीतरी उद्योगधंदा कुठेतरी खाजगी ठिकाणी तरी नोकरी कर. असं तसं आई वडिलांचा दुराग्रह त्यांचा होता, परंतु तो मुलगा काही अभ्यास चालू होता बरं का त्याचा. आणि सरते शेवटी महाराज त्यालाही वाईट वाटायला लागलं. कधी 2 मार्काने, कधी 10 मार्काने, कधी 8 मार्काने जायचाच तो, काय करायला पाहिजे. आणि मग त्यांनी मला फोन केला, म्हणजे महाराज काय करावं म्हटले, नैराश्य आलं आहे, आता काय करू, गावाकडे तरी जाऊन काय करू म्हणे. आणि मग महाराज त्याला सांगितलं जाऊ दे म्हटले, गावाकडे जाऊ नको, आणखीन एकदा तरी तो अभ्यास कर म्हटले. आणि त्याचे आई वडील हे 2-3 वर्षापासून कुठे स्थळ पाहत होते, पण कुठे काही जुळत नव्हतं. आणि मग महाराज 2 वर्षापूर्वी ना तो UPSC पास झाला आणि तो कलेक्टर झाला. तप काय असतं बघा, गरीब घराण्यातला मुलगा कलेक्टर झाला. 2 वर्ष त्याला कोणीच मुलगी देत नव्हतं, कोणी घरी येत नव्हतं, काहीच माहिती नव्हतं महाराज. आणि कलेक्टर झालं त्यांनी मला फोन केला, म्हणजे महाराज तपश्चर्याचं फळ मिळालं, कलेक्टरला आता त्या ठिकाणी पदाला सिलेक्शन झालेलं आहे, अभिनंदन त्याचं मी केलं, चांगली गोष्ट आहे. गरीब घराण्याचा मुलगा कलेक्टर झाला. म्हणजे 2-3 वर्षापासून आता ज्या ज्या माणसाने माझ्या आई वडिलाला त्रास दिला ना त्यांचं बघतोच म्हणलं आता जरा. म्हणजे काय, मला मुलगी देत नव्हते ना. मग महाराज ही वाऱ्यासारखी बातमी पसरली तालुक्यात, जिल्ह्यात, सगळीकडे. गरीब घराण्याचा अमुक अमुक घराण्याचा पोरगा कलेक्टर झालाय, इथला मंत्री देखील त्याला फोन करायला लागला. सगळी माणसं फोन करायला लागले महाराज, परिसरातले उद्योगपती सगळे. आणि सगळे म्हणायला लागले काय पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, किती पैसे पाहिजे सांग म्हटले, माझी पोरगी करून घे. 2 वर्ष झालं कोणी द्यायला तयार नव्हतं. आणि आज म्हणजे महाराज रोज कमीत कमी 100 तरी फोन येतात म्हणजे. तो म्हणायला लागला. मग मी म्हणलं आता म्हणले घे म्हणले करून आता लग्न. काय म्हणलं आता तुला कोण देणार नाही, जरा गंमतच बघतो म्हटला. 4 महिन्यात त्याने 150 पुरी बघितल्या महाराज पुन्हा. 4 महिन्यात. म्हणले हाईट जरा कमी आहे, रिजेक्ट म्हणायचं. आणि त्यालाही काय करायचं ते त्याच्या डोक्यात असेल, त्याला माहिती होतं आपलं तप आहे, आपल्याला आता फळ मिळालेलं आहे आपल्या तपश्चर्याचं. त्यानं पुन्हा एका मुलीशी लग्नही केलं, आई वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. परंतु मला हे सांगायचं याच्यातला सिद्धांत हे आहे की ह्या जगामध्ये तपश्चर्याशिवाय काही मिळत नाहीये, हा त्याच्यातला सिद्धांत आहे. कलेक्टर असू द्या, IAS ऑफिसर असू द्या, यांचं तप आहे म्हणून महाराज ते त्या पदापर्यंत गेलेले आहेत. साधू संतांचं सुद्धा तप आहे म्हणून त्यांना देव मिळालेला आहे. देव काही बाजारचा भाजीपाला नाही महाराज, सहजासहजी भेटायला. या जगातली चांगली वस्तू लवकर मिळत नाही, मग देव तर कसा मिळेल महाराज. योग साधना करून लवकर मिळत नाही, तपश्चर्या करून लवकर मिळत नाही, पण मिळतच नाही असा त्याचा अर्थ नाही. कधी ना कधी तरी मिळत असतो महाराज. फक्त आपले प्रयत्न आपण न सोडायला पाहिजे. कोणतंही क्षेत्र असू द्या, नीट आहे का बरं का, कोणतं क्षेत्र कमी आहे कोणतं उच्च असं काही नाही. त्या क्षेत्राशी तुम्ही जर एकनिष्ठ राहिलेले असाल ना महाराज, आणि त्याच्यात जर तुमचं तप झालेलं असेल ना, तेच तप काही काळांतराने तुम्हाला फळ देतं महाराज. असे काही दुकानं असतात, छोटसच दुकान असतं जिल्ह्याच्या ठिकाणी, रोज लाख रुपये कमवतात. मग त्यांचे वडील त्यांच्या पिढ्या तिथे गेलेल्या असतात, लाख रुपये कमवतात ते रोजचे. असे काही व्यापारी असतात, यांत तप आहे ते सुद्धा एक प्रकारचं. आणि म्हणून महाराज तपश्चर्याशिवाय जगातलं काही मिळत नाहीये. ध्रुव जे आहेत, वय आहे 4.5 वर्षाचे, निघाले आहेत आज अरण्यात. देवाकडे जो निघाला, नीट आहे का, त्याला साधू शोधण्याची गरज नाही, आपण होऊन तिथे साधू त्याला भेटण्याकरता येतात महाराज. तुकोबाराया संसार सोडतात आणि विठ्ठलाला शोधत निघाले. आणि मग महाराज गुरुकडे ते गेले नाहीत महाराज, गुरु त्यांच्या स्वप्नात आले. अभंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे महाराज. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. हा गुरु परंपरेतला अभंग. तुकोबाराया म्हणतात, लावून हात कुरवाडीला माता, सांगितली चिंता न करावी, चिंता करू नकोस, असं गुरु येऊन स्वप्नात सांगतात. कारण देव त्यांना प्राप्त करायचे, गुरु आपोआप भेटतात. देवर्षी नारजी त्याच अरण्यातून त्या रस्त्याने येत होते, वाटेमध्ये भेट झाली. पाहता क्षणी नारदाच्या गळ्यातली विणा आणि मग संस्कार होते ना,
हे लोटांगण घालतच चालले महाराज, दंडवट घालायला लागले. आणि मग नारदाला वाटलं चेला चांगला शिष्य होण्याच्या लायकीचा दिसतोय म्हणे, गुरुलाही शिष्य पाहिजे असतो बरं का. या जगातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे, गुरुला देखील तसा शिष्य मिळावा लागतो आणि शिष्याला देखील गुरु तसला अधिकारी मिळावा लागतो. आणि मग हे जे आहेत ना नारदाच्या जवळ गेले आणि नारदाने सांगितलं म्हणजे 4.5 वर्ष, हे बालका एवढ्या एकांतात आरण्यात कुठे चाललास? ते म्हटले महाराज मी तपश्चर्या करायला चाललोय. नारद हसायला लागले, अरे खेळायचं वय तुझं, एवढा लहान आहेस आणि तू खेळायचं सोडून तप कसं करावं तुला माहितीये का? म्हणजे मला माहिती नाहीये आणि मला आता तुम्ही माहिती करून द्या म्हणजे तप कसं करायचं ते. ठीक आहे म्हणजे थोडीशी भीती दाखवली, प्रलोभन दिले. मग मात्र कारण निष्ठा पाहिली म्हणले हा बालक जो आहे, कारण काय असतं माहिती आहे, लहानपणातच कळतं महाराज आपला भविष्यामध्ये मुलगा असेल मुलगी असेल कसं, ती बुद्धिमत्ता लगेच तल्लक असते कळतं. नारदजीला तर कळालं, म्हटले हा कोणी सामान्य नाहीये. आणि नारदाने त्यांना गुरुमंत्र दिला महाराज, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा द्वादशाक्षरी मंत्र दिला आणि तपश्चर्या कशी करायची ती विधी सगळी सांगितली. आणि ध्रुवजी मधुवनामध्ये गेले आणि मधुवनामध्ये जाऊन तिथं आसनस्थ झाले. 1 महिना झाला तरी देखील देव आला नाहीये. ध्रुवजीला वाटलं तपश्चर्या आपली कमी पडायला लागली आहे. 2ऱ्या महिन्यामध्ये 12 दिवसाला, नीट आहे का बरं का, ध्रुवजी आहेत ना अशी तपश्चर्या वाढवायला लागले. अन्न सोडून दिलं, त्याने त्याग केला, पाण्याचा त्याग केला. आणि जेव्हा 6वा महिना लागला त्यावेळेस आपले प्राण जे आहेत ना त्या प्राणाचं त्याने अवरोधन केलं. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात, सगळ्या ऐंद्रिक देवता ज्या आहेत ना महाराज त्यांचा श्वासाचं अवरोधन झालं आणि सगळ्या देवता देवाकडे जाऊन प्रार्थना करायला लागल्या, देवा तुमचा कोणीतरी भक्त आहे, त्याने जे आहे भयंकर तप प्रारंभ केलाय, लवकरात लवकर तुम्ही दर्शन देण्याकरता जा. आणि मग तो वैकुंठाधिपती जो आहे चतुर्भुज रूप धारण करून त्या ठिकाणी महाराज त्या मधुवनामध्ये ध्रुवाच्या पुढे प्रकट झाले. आणि ध्रुवाजीने आपले नेत्र बंद केले होते. सगळे जे आहेत ते देवाकडे जातात, पण आज देव आपल्या भक्ताकडे आला होता महाराज. ही योग्यता ध्रुवाने प्राप्त केली. आणि म्हणून 5 मिनिटे झाले तरी डोळे उघडेना, 10 मिनिटे झाले तरी डोळे उघडेना. आता कोण कोणाची वाट पाहावी महाराज? भक्तांनी देवाची वाट पाहावी का देवाने भक्ताची वाट पाहावी? माझी मराठी कळते ना. मोठी माणसं लहान माणसाची वाट पाहतात का लहान माणसं मोठ्या माणसाची वाट पाहतात? लहानच पाहतात ना. ध्रुवजी म्हणजे लहान आहेत, बालिश आहेत, तरी सुद्धा साक्षात परमात्मा आज तिथे उभा होता आणि वाट पाहत होता. डोळे उघडेल म्हणे, डोळे उघडेल. पण डोळे काही उघडे नाही, कारण हृदयामध्ये ते भगवंताचं स्वरूप आहे ना, चित्तात असं घट्ट पकडले होते त्याने. आणि तदनंतर मग महाराज देवाला कळालं मी चित्तात आहे, त्याच्या हृदयामध्ये आहे, हे स्वरूप आता बाजूला करायला पाहिजे. भगवंताने आपल्या योग मायेच्या द्वारा जेव्हा ते हृदयातलं जे चित्र होतं ना महाराज, ते ज्यावेळेस महाराज आकृष्ट करून घेतलं त्याच वेळेस मग त्यांनी नेत्र उघडले. साक्षात असं तेजाचं वलय होतं आणि नारायण तिथे प्रकट झालेले होते. आता ध्रुवजीला पाहिलं आणि देव आणि भक्ताची नजरानजर झाली महाराज. डोळे भरवणिया पाहिन तुझे मुख, तिची मज सुख देवा. फार सुंदर आहे. देवाचं ते अस्खलित सौंदर्य पाहिलं महाराज. राजस कुमार मदनाचा रवी शशी रवी शशी राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस कुमार मदनाचा पुतळा.
गोपाल कृष्ण भगवान की जय. ध्रुव जे आहे ते भगवंताचा चेहरा पाहायला लागले आणि मग सुकुमार असा कोवळा तेजस्वी देवाचं ते सौंदर्य पाहिलं आणि भगवंताला वाटलं हे 5 वर्षाचं पोरग आहे, याला दर्शन देण्याकरता मी आलो आहे. आणि भगवंताने त्याच्या गालाला शंखाचा स्पर्श केलं महाराज. आणि कधीही न बोललेली ही जी वाणी आहे ती वर्णन करायला लागली देवाचं. याला भागवतामध्ये ध्रुव स्तुती असं म्हणतात. फार सुंदर स्तुती आहे महाराज. ध्रुवजी म्हणतात, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणद्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. मुक्या माणसाला जीभ असते पण बोलता येतं का? नाही बोलता येत. कारण बोलण्याची शक्ती देवाने त्याला दिली नाहीये. इंद्रिय आहे पण बोलता येत नाही महाराज. डोळे आहेत पण दिसत नाहीये. असे कितीतरी तुम्हाला माहिती आहे. ती शक्ती द्यावी लागते, ती आतून शक्ती असते महाराज. आणि म्हणून भगवंताची कृपा झाली तर काही होतं महाराज. पंगुम लंग येते गिरीम. पांगळा देखील महाराज त्या ठिकाणी गिर्यारोहण करू शकतो. काही जी आहे ती वेदाचं गूढ तत्वज्ञान बोलायला लागली आणि सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी स्तुती केली भगवंताची. म्हणजे काय पाहिजे? म्हणजे काही नको देवा, तू भेटलास पुष्कळ झालं. म्हणले आता आम्हाला ना कुठलं राज्य पाहिजे, ना कुठली गादी पाहिजे, ना आयुष्य पाहिजे. कारण खरे भक्त देवाकडे काहीच मागत नसतात, तेच खरे भक्त असतात महाराज. जे मागतात, नीट ऐका, जे मागतात ना ते देवाला आवडत नाहीत. माणसाला आवडत नाही तर ते देवाला तर कसे आवडतील. पण देवाकडे काही मागू नका. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत सो. ध्रुव जे आहेत प्रसन्न झाले आणि ध्रुवजी म्हणतात, देवा काहीच नको, तू देणारा उदार आहेस, मला सगळं माहिती आहे, सगळं देतोस तू, तुझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, मला माहिती आहे, पण मला काही नको. म्हणतात नाही रे, म्हटले काही ना काहीतरी घेतलं पाहिजे. ते म्हणतात, देवा तुला एका शब्दात सांगितलेलं समजत नाही का रे? म्हणे आम्ही काही मागायला भिकारी आहोत का तुझ्याकडे? काहीच नको म्हटले. त्यावेळेस मग म्हणले, तुझी इच्छा जरी नसली ना तर माझी इच्छा आहे तुला देण्याची काहीतरी. म्हणजे घाबरू नकोस, मी तुला 32,000 वर्ष जगण्याचा आशीर्वाद देतो म्हणे. आणि 32,000 वर्षापर्यंत तू राजा राहशील म्हणे, एकटा त्या गादीचा. कोणी तुला विरोधकी नाही, कोणी नाही म्हणे. आणि दुसरं असं आहे, एवढा काळ झाल्याच्या नंतर मी तुला स्वतंत्र एक लोक तयार केलाय, त्याचं लोकाचं नाव आहे ध्रुव लोक. त्या ध्रुव लोकाला तुला त्या ठिकाणी घेऊन जातील माझे पार्षद, असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि भगवान जे आहे तिथून अंतर्धान पावतात. ध्रुवजी इकडे आले. इकडे राजाला देवर्षी नारदजीची भेट झाल्यामुळे राजाचे वाईट विचार निघून गेले महाराज. ऐका बरं का, कारण नारदाने येऊन सांगितले, म्हणजे असं हे जमत नाही म्हणे. एवढी चांगली पत्नी असताना तिला राजधानीच्या बाहेर काढला. कारण संतांची भेट होते तेव्हा पाप जातं. पाप म्हणजे वाईट विचार जातात. चांगला माणूस जर भेटला ना तर आपोआप चांगले तुमच्याजवळ विचार येतात महाराज. आणि मग याने ही जी पत्नी आहे, सुनीती आहे, ती राजधानीमध्ये आणली होती. तिला त्या ठिकाणी सांभाळ करायला लागलाय. सगळीकडे वार्ता कळाली आणि आले महाराज ध्रुवाच्या स्वागताकरता सगळे. आणि जी सावत राई होती ना तिनं खाली मान घातली. महाराज मी याला कठोर बोलले होते, पण ध्रुवजी ना आपल्या वडिलांचं दर्शन घ्यायला गेले, ना आपल्या सख्या आईचं दर्शन घ्यायला गेले. ध्रुवजी अगोदर सावत राईचं दर्शन घ्यायला गेले. ती लज्जित झाली, लाजली थोडी आणि मागे सरकायला लागली. या पोराला मी एवढं कठोर बोलले आणि माझं पहिल्यांदा दर्शन घ्यायला येतोय. म्हणजे हे ध्रुवा, मी तुझे अपराधी आहे, माझं दर्शन घेऊ नकोस, मी त्या लायकीची नाहीये. नीट ऐका बरं का, रामचंद्र प्रभू सुद्धा वनवासून आलेल्या कोणाचं दर्शन घेतात? कैकेयीचं दर्शन घेतात. हे साधू पुरुषांची योग्यता असते महाराज. तसंच आहे, ध्रुवजी म्हणतात, आई तू जर मला त्या ठिकाणी अवमानित केलं नसतं ना तर मी ना वनात गेला असतो, ना मला देवाचं दर्शन झालं असतं, ना नारदासारखे गुरु मला भेटले असते. हे तुझ्यामुळे झाले.
कसं का असे ना, त्यावेळेस मग ते दर्शन घेतात आणि सर्वजण राजधानीमध्ये येतात. पुढे ध्रुवाला गुरुकुलामध्ये शिक्षणाला पाठवण्यात आलं. त्यांचा वंशविस्तार या उत्तानपदाचा पुढे वाढत गेला. प्राचीन बरही पर्यंत इथं वंशविस्तार सांगितलेला आहे. याच वंशामध्ये पृथू नावाचा राजा झाला आणि त्या पृथूने त्या काळामध्ये, कारण तो वैज्ञानिक होता, मोठे मोठे अणुबॉम्ब तयार केले आणि ही जी पृथ्वी जी आहे ती ओबडधोबड होती, तिला समतल केलं महाराज. परंतु काही पर्वतीय भाग, काही वाळवंटाचा भाग तसाच राहिला, तो तसाच राहिला आणि ही पृथ्वी समतल केली त्या पृथू राजाने, म्हणून हिचं नाव पृथ्वी असं पडलं. हे सतयुगातल्या कथा आहेत सगळ्या. आणि तदनंतर मग महाराज प्राचीन बरही जो आहे त्याला त्या ठिकाणी पुरंजन आख्यान असं म्हणतात. ते पुरंजन आख्यान इथे चतुर्थ स्कंदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. शेवटी खूप त्या ठिकाणी असं अवघड हे प्रकरण आहे भागवताचं पुरंजन आख्यान. या ठिकाणी ते सांगून वंश विस्ताराचं या ठिकाणी वर्णन करतात. इथे जो आहे तो चौथा स्कंद समाप्त झाला. 4:15 झालेले आहेत आणि आता कुठे चौथा स्कंद झाला, 10व्या स्कंदापर्यंत जायचे आपल्याला. आणि 10व्या स्कंदाला जायचं म्हणल्यास ते आता आमच्या हातात आहे महाराज, कशा उड्या घ्यायच्या ते आता पुढे. परंतु सारांश रूपाने सगळ्या स्कंदाचा विषय मी तुम्हाला सांगेल. पंचम स्कंद आता इथे प्रारंभ होतो. 5व्या स्कंदामध्ये उत्तानपदाचा दुसरा मुलगा, त्याचं नाव प्रियव्रत, त्याचं चरित्र सांगितलेलं आहे. प्रियव्रत आहे ना, हा लग्न करायचं त्या ठिकाणी न करायचं म्हणत होता. लग्नच करायचं नाही. काही काही असतात मुलं बघा, असतं महाराज. त्या संतांच्या सानिध्यात राहिलं ना, त्यांना त्याचा परिणाम असतो महाराज. आणि याला वाटायचं आपण लग्न करायचं, मग काय करायचं, संशोधन करायचं, कारण तो वैज्ञानिक होता. APJ अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते. त्यांनी लग्न केलं का नाही. बहुतांश वैज्ञानिक लोक आहेत ना, ते अविवाहितच राहतात महाराज मोठे. म्हणजे का, कारण वेळ त्यांना द्यावा लागतो रिसर्च करण्यामध्ये, आणि जर लग्न केलं तर दुसरीकडेच वेळ जातो विनाकारण. मग त्याच्याकरता अशी जे बुद्धिमान माणसं असतात ना, त्यांना त्या ठिकाणी मला प्रायव्हसी पाहिजे असते. आणि म्हणून हा सायंटिस्ट होता प्रियव्रत त्या काळातला. त्याने ना एक असा ग्रह तयार केला, सूर्यग्रह तयार केला होता. 24 तास प्रकाश राहत होता म्हणजे 24 तास प्रकाश. लोक झोपणार झाले महाराज, परिणाम झाला शरीरावरती लोकांच्या. आता रात्र आहे म्हणून बरं आहे महाराज, नाहीतर काय काय माणसाला रात्र कळेना दिवस कळेना महाराज, झोपतच नाही. ते म्हणजे का, सारखं पळत राहतात, काम काम काम. अरे काम एवढंही करू नको म्हणजे, दिवसात एवढं काम करता पण रात्री महाराज एवढे काय कामाची गरज आहे. पैसा जगण्या करताय का जगणं पैसा करताय सांगा बरं. झोपले काय का भाषा कळत नाही. पैसा गरज आहे, पैसा करता जगणं नाही आपलं. ज्यांच्याकडे आहे एवढा आहे त्यांना त्याची अडचण झाली आहे महाराज. साई हित ना दे, जेवढं लागते तेवढं कमवणार. विनाकारण हव्यास करत करत रात्री पळतात, दिवसाही पळाले, झोपत नाही, सगळं शरीर खराब, घरावर लक्ष नाही, मुलाकडे लक्ष नाही, मुलीकडे लक्ष नाही, कशातच लक्ष नाहीये. आणि मग महाराज एखाद्या वेळेस घडून अशी काही घटना घडली की पुन्हा पश्चाताप करत बसतात. होतच. म्हणून आपलं जगण्याचा आनंद घ्या. जेवढा खरं कमवायचा तेवढा कमवा, सगळ्या गोष्टी मिळवा. परंतु जगण्यातला आनंद जर त्या ठिकाणी नाही मिळाला ना, पुन्हा म्हातारपणी पश्चाताप करून काही उपयोग नसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज हा जो प्रियव्रत आहे ना, थोडासा विरक्त होता आणि याने सूर्यग्रह तयार केला. म्हणून महाराज त्याच्यामध्ये पुन्हा स्फोट झाला. स्फोटा येतं जगत सर्वम. त्याचाच एक भाग जो आहे तो चंद्र झाला, एक भाग जो आहे तो सूर्य झाला, आणि एक भाग जो त्या ग्रहाची उत्पत्ती कशी झाली, कारण याच्यामध्ये सगळं खगोलशास्त्र सांगितलंय महाराज. आणि ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती महाराज एक भाग असा आढळला आणि या पृथ्वीवरती 7 समुद्र तयार झाले. हे अनादी कालापासून चालू आहे. काही काही ग्रह असतात, उल्का त्या ठिकाणी उल्कापात होतात बघा, आणि ते असे पृथ्वीवरती येतात, ग्रह नक्षत्र असतात. तसं 7 समुद्र तयार झाले, 7 खंड तयार झाले त्या काळामध्ये. आता 7 खंड, आजही किती खंड आहेत? 7 खंड आहेत. जुनी फक्त नावं वेगळे होते. जम्बू खंड, प्लक्ष खंड हे त्यांचे नाव होते. आज फक्त नावं चेंज झाली. कोणी आशिया खंड म्हणतं, कोणी अमेरिका खंड म्हणतं, कोणी काय म्हणतं आशिया खंड म्हणतं. हे फक्त 7च खंड आहेत संपूर्ण पृथ्वीवरती, आणि 7च सागर आहेत. 8वा सागर देखील नाहीये. हे सगळं वर्णन इथे केलेलं आहे. आणि मग प्रियव्रताने खूप त्या ठिकाणी महाराज संशोधन करत होता, म्हणून तिथे त्याचे वडील आले. काय त्यांच्या वडिलाचं नाव?
मनू महाराज. आणि मनू महाराज म्हणतात, एवढी संपत्ती आहे, पृथ्वीचा सम्राट आहे मी, आणि तू जर लग्न नाही केलं तर ही संपत्ती कोणाला वाटायची महाराज. मोठ्या मोठ्या श्रीमंताची ही समस्या असते. अत्यंत श्रीमंत घराण्यातले मुलं जर असतील ते जे म्हणतात, अरे कोणाकरता कमवलंय आणि कोणाकरता ठेवायचं, म्हणले हे आम्ही, लवकरात लवकर तू लग्न कर. खूप विनंती केली, ब्रह्मदेवाला यावं लागलं. सगळ्यांनी कसं तरी समजावून सांगून त्याचा विवाह केला. आणि मग गृहस्थ आश्रमाचं इथं थोडस वर्णन केलं. पुढे याच वंशामध्ये पुढे आहेत ना महाराज, त्या ठिकाणी ऋषभ देव नावाचे संत होऊन गेले. ते जैनाचे तीर्थंकर आहेत महाराज. राधे राधे. त्यांचं नाव काय? 24 तीर्थंकरापैकी हे पहिले तीर्थंकर आहेत. ऋषभ नाभ किंवा ऋषभ देव असं त्यांचं नाव आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जैन लोक जे आहेत ना ते शुद्ध शाकाहारी असतात. ते ऑनियन सुद्धा खात नाहीत महाराज, रात्री जेवत सुद्धा नाहीत ते. कारण त्यांचा धर्म आहे ना एवढा सात्विक आहे. जैन धर्मातले कल्चर जर तुम्ही बघितलात, याचा परिणाम सांगतो. तुम्ही लातूर असा, नाही तर अमेरिका असा, नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, सगळ्यात श्रीमंत जैन मारवाडीत महाराज. जगातली अर्धी संपत्ती जैन लोकांकडे आहे. टाटा असेल, बाफना असेल, बिर्ला असेल, या सगळे जेवढे नाव आहेत ना हे सगळे मारवाडी जैन आहेत सगळे लोक. आणि अर्धी संपत्ती त्यांचा एक नेम आहे, ते शुद्ध शाकाहारी बस महाराज. आणि त्या शाकाहाराचा परिणाम असा आहे की कधीही महाराज दंगा करत नाहीत, कधी भांडणात पडत नाहीत, कधी ह्याच्यात पडत नाहीत, भांडणं करत नाहीत. हे परिणाम आहार जैसा अन्न वैसा मन. आणि जैनाचा त्या ठिकाणी महाराज म्हणजे हे ऋषभदेव त्यांचे होते. आणि त्यांनी त्या ठिकाणी महाराज त्यांना 100 मुलं होती. याच वंशातलं हे वर्णन आहे सगळं. 100 मुलापैकी 90 कर्मकांडी झाले, 9 योगी झाले, आणि एक जो होता त्याच्यातला त्याचं नाव भरत होतं. आणि या भरताला राजगादी दिली. आणि हे ऋषभदेव व्यंकट नावाच्या पर्वतावरती गेले. ते व्यंकट पर्वत म्हणजे आजचं बालाजी तीर्थक्षेत्र आहे, त्या प्रांतामध्ये गेले ते. आणि जंगलात जाऊन त्यांनी तपश्चर्या करून त्यांनी मोक्ष प्राप्त करून घेतला. आणि पूर्वी या आपल्या देशाचं नाव अजनाभ होतं. भरत राजगादीवर बसल्यामुळे या भूमीचं नाव भारत असं पडलं. नाव फक्त चेंज होत गेले. मुसलमान आले, पुन्हा हिंदुस्थान पडलं. पुन्हा इंग्रज आले, त्यांनी काय नाव ठेवलं? इंडिया. इंडिया नाव ठेवलं. नाव बदलले पण जमीन बदलली काय? नाही बदलत महाराज, तसंच आहे. म्हणून या ठिकाणी भारत हे नाव पडलं. हे भारत नाव तेव्हाच आहे. भरताने राज्य केलं. आणि भरत जो आहे यांनी मोठे मोठे यज्ञ केले. आणि त्याच भरताने गंडकी नदीच्या तीरावरती जाऊन तपश्चर्या करत असताना त्या भरताचं मन जे आहे हरणीमध्ये गुंतलं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनी. वासना अडकली. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत एवढं तप केलेलं, ओंकाराचा जाप केलेला भरतासारखा महात्मा जर वासनेमुळे जर एका हरणाच्या गर्भाला जाऊ शकतो, तुमची आमची वासना महाराज काय सांगावं. कुणाची स्त्रीत वासना अडकली आहे, कुणाची संपत्तीत अडकली आहे, कुणाची कशात अडकली आहे, कुणी कशाच्या. वासना ही फार कठीण आहे महाराज. पुनर्जन्माला कारण ही वासना सांगितलेली आहे. काही काही घराण्यामध्ये अशा चर्चा होतात, याचा चेहरा निवळ आजावर गेलाय म्हणतात. ज्यांनी जन्माला आलेला असलं ना, आजावर गेला आणि आजा जन्माला आलाय पुन्हा. कारण ते डीएनए असतात. वासना घरात अडकली, त्या घरात जन्माला यावं लागलं ना पुन्हा. असं होतं. एक जण मला म्हणला, म्हणजे महाराज म्हणले, मी म्हणलं त्यांना, म्हणलं चला पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला जाऊ. म्हणलं काय सांगा म्हणले महाराज. अत्यंत बर का वासना कशी असते बघा माणसाची. तो मला महाराज काय सांगावं तुम्हाला. म्हणजे आता म्हैस यायला आल्या म्हणला, वासना म्हशीत अडकल्या. म्हणजे म्हैस करून मरताल एकादशी म्हशीच्या जन्माला जातात म्हणलं. सोडा जरा म्हटलं, आहेत ना घरचे सांभाळणारे, ते बघतील लागले. येणार आहे तर येईल ना, म्हणजे तिसरी येईल ना वासरू. चला. पण नाही, वासना अडकली कशात आहे, कुणाची कशात अडकली. आता हे नाही, आताच ध्रुवाची मी तुम्हाला कथा सांगितली ना, ध्रुवाला देखील वासना अगोदरच्या जन्मात अडकलेली होती. ते ऋषी बालक होते. तपश्चर्या त्याने अगोदरच्या जन्मात पुष्कळ केलेले होते. पण राजाचा दरबार एक दिवस आश्रमात आला होता. आणि त्या राजाच्या मुलाचं ऐश्वर, राजाच्या मुलाचं सौंदर्य पाहून त्या ऋषीच्या मुलाला असं वाटलं, आपण हे राजाचा पुत्र झालो असतो तर किती बरं झालं असतं. ही वासना त्या ऋषी बालकात अडकल्यामुळे तोच ऋषीचा मुलगा, ऋषीचा जो बालक होता तो ध्रुव म्हणून पुन्हा जन्माला आला. ही पुनर्जन्माची कथा तुम्हाला.
वासना जी आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं. पुढे जे आहे काही दिवस ते शरीर तिथं राहिलं त्यांचं, त्या दिवसात ते शरीर त्यांचं नष्ट झालं आणि ते जे आहे ते एका ब्राह्मणाच्या कान्यकुब्ज गोत्रातल्या ब्राह्मणाच्या घरी जे आहे त्यांचा त्या ठिकाणी जन्म झाला. त्या ब्राह्मणाने खूप त्यांना गायत्री मंत्र शिकवला, सगळं शिकवण्याचा प्रयत्न केला, पण महाराज सगळं येत होतं परंतु मुद्दाम चुकीचं बोलत होते. महाराज उच्चारण स्पष्ट करायचे नाही. ओम भूर्भुवः स्वहा म्हटलं की काहीतरी ओम कुर स्वहा म्हणायचे, काहीतरी असं म्हणायचे. म्हणजे का आज सत्यनारायणची पूजा जर शिकवली, सगळे मंत्र उच्चारण स्पष्ट करायला जर लागलो, उद्यापासून म्हणजे या लौकिकतेमध्ये आणखीन अडकेने माझं मन कुठंतरी गुंतून पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून म्हणजे आपण आता वेड्यासारखं सोमरायचं. महाराज वेड्यासारखं राहायला लागले, उन्मत्त राहायला लागले. कधी अवधूत वेशात राहायचे, कुठं पडलं की तिथेच पडून राहायचं. त्या ब्राह्मणाला वाईट वाटायचं, एवढा तेजस्वी आणि चांगला देखना मुलगा आहे पण असा वेड्यासारखा का राहतो म्हणे. वाईट वाटायचं, कारण अगोदरचे संस्कार होते, राजघराण्यात जन्म झालेला होता ना, तिथलं त्या ठिकाणचं पुण्य आलेलं होतं सोबत. आणि मग महाराज मोठे झाल्याच्या नंतर तो ब्राह्मणही मेला, सगळे गेले. आणि हे जे आहेत जडभरत राजा जो आहे हा वेड्यासारखा राहत असताना एक दिवस त्या ठिकाणी महाराज एका देवीला नवस बोलला, मला जर पोरग झालं तर मी बोकडाची बळी नाही माणसाची बळी देतो म्हणे. आणि टाळीत कावळा सापडावा तसा योग आहे, त्याला पोरग झालं. महाराज तामस वृत्तीचा होता, मग त्याने विचार केला आता कोणाला पकडा, म्हणले पकडा या येड्याला घेऊन चला, म्हणजे तिकडे बळी देऊ याचे. त्याला धरून घेतले आणि त्या गुफेमध्ये घेऊन जातात ज्या ठिकाणी ती जगदंबा कालिका देवी होती. कालिका देवीच्या पुढे अगोदर याला चांगलं खाऊ घालायला लागले. खूप दिवसानंतर भेटले नव्हते यांना खायला. मस्त महाराज त्यांनी ताव मारला. त्या बाकीच्या सैन्य सोबतचं जे होतं ते म्हणले यार थोड्या वेळ जायचंय तुला, आता तुझे हात्या होणार शिरच्छेद करणारे तुझा, तुला कसं अन्न गोड लागते. ते मला जन्माला घालणारा तू आहे, मारणारा तू आहे म्हणले. माझं आयुष्य एवढं असेल असं विचारामध्ये त्या ठिकाणी ते होते. परंतु त्या कालिका देवीच्या शरीरात दाह उत्पन्न झाला आणि अष्टभुजा रूप धारण करून तिने त्या ठिकाणी महाराज त्या असुरांना परास्त केलं. आणि तिथून जडभरत राजा आणखीन परत आले. काही झालं नाही महाराज त्यांना. देवराखी तया मारील कोण न मोडे काटा हिंदता भन. देवानं राखण केले ना काही होत नाही महाराज. आणि मग आले सिंध प्रांतातला. सिंध प्रांत म्हणजे सध्याचं जे पाकिस्तान आहे, सिंधू नदी जी आहे तिकडचा तेवढ्या प्रांताचा, त्या प्रांतातला एक राजा होता, त्याचं नाव रहुगण असं होतं. तो रहुगण भगवान कपिल यांच्याकडे जात होता. जात असताना वाटेमध्ये त्याचा जो कहार आहे सेवक जो आहे ना तो आजारी पडला भयंकर. मग त्यांनी म्हटले आता आपल्याला तर जायचंय कपिलकडे, म्हणले कोणीतरी पालखी वाहणारा बोलवा. म्हणजे बोला त्या येड्याला, म्हणजे त्या येड्याला सोबत घेतले आणि त्याच्या खांद्यावर दिले महाराज. ब्राह्मण होता आणि ब्राह्मणाला त्या ठिकाणी खांद्यावरती ती पालखी घेऊन चालत असताना पायाखाली एखादी मुंगी मरू नये, कीटक मरू नये म्हणून ती उडी मारायला लागली. थोडस दिसल्याच्या नंतर तो आत बसलेला जो राजा होता त्याच्या डोक्याला रहुगणाला ती पालखी लागायला लागली. मग मात्र तो त्याने म्यानातून तलवार काढली, उगारणार की तेवढ्यामध्ये अगोदर व्यंगाने थोडस बोलले होते, परंतु पुन्हा मग तलवार काढून अंगावर गेले. पाहता तर काय महाराज गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, जनेऊ होतं. कोणीतरी हा ब्राह्मण दिसतोय म्हणे आपण याची हत्या करायला चालू. परंतु कधीही न बोललेला राजा आज मात्र त्या ठिकाणी बोलायला लागले महाराज. आणि इकडे हेही बोलायला लागले. कोण? जडभरत बोलायला लागले. राजा तू सांगितलंस आणि त्याला खूप तत्वज्ञान सांगितलं. आणि मग मात्र नीट ऐकाय, या कथेतलं एक रहस्य असं आहे की आतापर्यंत स्वतःच्या आईला वडिलांना कोणालाही न बोलल्याले आज रहुगणलाच का बोलले? काय बोलले? त्याचं कारण असं आहे, हा जो रहुगण आहे हा अगोदरच्या जन्मात हरिण होता. या हरणाची वासना राजात अडकली आणि राजाची वासना हरणात अडकलते महाराज. एकमेकांची वासना, एक प्रेम जडलं होतं. प्राणी देखील प्रेम करतात महाराज, जिव्हाळा लागतो. आणि एखाद्या प्राण्याचाही अंतिम काळ जर एखाद्यामध्ये अडकला तर पुढचा जन्म त्याला त्याचाच मिळतो. म्हणजे हरणाचा त्या ठिकाणी जे आहे ना वासना राजात अडकली. म्हणजे पूर्वापार संबंध असल्यामुळे आतापर्यंत न बोलल्याले जडभरत आज त्याला खूप ज्ञान सांगितलं. आणि त्याला त्या ठिकाणी महाराज वाटलं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. आणि आता कपिलकडे जाण्याची गरज नाही, भगवान कपिल यांच्याकडे जाण्याची गरज नाही. तृप्त झाला आणि तेथून राजा परत गेला. कालांतराने त्यांनी साधना करून त्यांना मोक्ष प्राप्ती त्या ठिकाणी झाली. पुढे सगळ्या वंशाचं वर्णन केलं.
पुढे जे आहे तो पंचम स्कंद समाप्त झाला. स्वर्गाचं वर्णन केलं, पुन्हा नरकाचं वर्णन केलं आणि इथे 5वा स्कंद समाप्त झाला. षष्टम स्कंदामध्ये जे आहे ना अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण हा विषय त्याचा सांगितलेला आहे. भक्ताचं पोषण भगवान कसं करतात त्याचं वर्णन या 6व्या स्कंदामध्ये केलेलं आहे. इथे 6व्या स्कंदामध्ये नाम महिमा सांगितलेली आहे आणि ती नाम महिमा जे आहे ते नारायण नाम घेतलं कोण? अजामेलाने, आणि ते अजामेल उपाख्यान या ठिकाणी सांगितलं. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजामेल उपाख्यानला नमस्कार करून आपल्याला पुढे जायचं आहे. अजामेल उपाख्यान सांगितलं. पुढे जे आहेत ना महाराज अनेक कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि तदनंतर मग महाराज सप्तम स्कंद जो आहे सप्तम स्कंदामध्ये भक्त प्रल्हादीचं चरित्र सांगितलेलं आहे. त्या प्रल्हादाचं संरक्षण करण्याकरता भगवंताने एक अवतार घेतला होता, तो म्हणजे नरसिंह अवतार. बोलिये नरसिंह भगवान की जय. जो त्या ठिकाणी हिरण्यकश्यप नावाचा असुर होता, त्या हिरण्यकश्यपूचा उद्धार करण्याकरता भगवंताने अवतार घेतला आणि तो म्हणजे नरसिंह अवतार. तो नरसिंह ना पुरुष होता ना स्त्री होता आणि एवढी वरदान त्यांनी मागितले होते महाराज की माझा मृत्यू जो आहे दिवसा होऊ नये रात्री होऊ नये म्हणून सगळी ही कथा तुम्हाला हे माहिती आहे महाराज. हाकी सरसी उडी घालून या स्तंभ फोडी, भगवंताने स्तंभ फोडून प्रकट होऊन त्याचा त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला मारलं आणि मग महाराज भक्त प्रल्हादाचं संरक्षण केले. भक्त प्रल्हादाचं चरित्र सप्तम स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. वेळ फार कमी आहे. अष्टम स्कंदामध्ये जे आहे ते गजेंद्र उपाख्यान सांगितलेलं आहे. नवम स्कंदामध्ये आहे ते 2 वंशाचं वर्णन केलेलं आहे. एक आहे सूर्यवंशी आणि दुसरा आहे चंद्रवंश. सूर्यवंशातल्या वेगवेगळ्या राजांचं वर्णन केलं आणि सूर्यवंश कुळात 24 अवतारापैकी एक अवतार घेतला होता, तो म्हणजे रामचंद्र प्रभू. 2 अध्यायामध्ये इथे भागवतामध्ये रामायण सांगितलं आणि तदनंतर मग महाराज सूर्यवंशी कुळाचं वर्णन संपल्याच्या नंतर चंद्रवंशाचं वर्णन करायला लागले. ज्या चंद्रवंशामध्ये नंदनंदन आनंदकंद भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी अवतार घेतला होता आणि त्या अवताराची कथा एका श्लोकात सांगितली. मग मात्र परीक्षित म्हणतात ज्या देवाने गर्भात माझं संरक्षण केलं त्या देवाचं चरित्र एका श्लोकात नाहीये, संपूर्ण मला ऐकायचं आहे. 9वा स्कंद समाप्त झाला आणि 10वा स्कंद इथून प्रारंभ होतो. या 10वा स्कंदामध्येच भगवंताने अवतार घेतला होता. 9 अध्याय म्हणजे नवविधा भक्ती आहे आणि 10वा स्कंद जो आहे त्याला भागवतामध्ये हृदय असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हृदय. देव कुठे राहतो? प्रकट कुठे होतो? हृदयात प्रकट होतो महाराज सर्वात पहिला. आणि मग 10वा स्कंद जो आहे ते साक्षात हृदय आहे. त्या काळामध्ये मग महाराज कथा कितवा दिवस आहेच कथेचा? 14 दिवस. परीक्षित राजाला कथा सांगत होते शुकदेव आणि शुकदेव म्हणतात राजन 4 दिवस झाले तो अन्न खाल्लं नाही, पाणी पिलं नाही, म्हणजे सर्वेंद्रियाचे कान करून तू नुसती कथा श्रवण करत आहेस, जरा पाणी तरी पिय म्हणे, थोडस फलहार वगैरे तरी पिय. परीक्षित म्हणतात ज्या देवाचे कथा ऐकण्याकरता कान माझे आतुरलेले ते आता कुठे प्रारंभ होत आहे. मला ना भूक लागत आहे ना मला तहान लागत आहे. एकदा तहान लागली होती आणि अरण्यात गेलो तर मला शाप लागला. आता या चरित्र या नामामृतापुढे या कथामृतापुढे ना मला भूक लागत आहे. लवकरात लवकर भगवंताचं प्राकट्य कसं झालं होतं ते मला सांगा, ती कथा विस्ताराने सांगा. आणि मग देवाचे अवतार घेण्याचे कारण सांगतात महाराज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पिबन्तं त्वमुखं भोजम अच्युतम हरी कथा अमृतम. ही हरीची कथा अमृत आहे, मला ती सांगा. आणि मग वसुदेव कथायां ते यज्जाता नैष्ठिकी रती. ऐका आता लक्ष द्या. हे द्वापार युगातली कथा आणि मथुरा ही राजधानी होती. त्या मथुरेमध्ये उग्रसेन नावाचे राजे आणि उग्रसेनाच्या पुत्राचं मुलाचं नाव होतं कंस. नीट आहे का? असे कंसासारखे मोठे मोठे दैत्य जे आहेत ना तेही त्या ठिकाणी आले होते, दुष्ट होते महाराज. आणि या कंस जरासंधासारखे पापी जे आहेत ना दंतवक्त्रासारखे पृथ्वीला तिचं ओझ होतं महाराज. चांगली माणसं जन्माला आली ना
सगळ्याला हर्ष होतो. वाईट माणसं जन्माला आली ना तर दुःख होतं महाराज. देशाचं नाव जर प्रसिद्धीला आणायचं असेल तर आतंकवादी लागतील, नीट आहे का, संशोधक लागतील. काही देश प्रसिद्ध आहेत पण आतंकवादाने प्रसिद्ध आहेत. पण त्यांना माननीय मानतात का, चांगले मानतात का? जिथे आतंकवादी राहतात त्या देशाला कोणी विजा देखील त्या लोकांना देत नाहीत महाराज. तुम्ही बघा आज हे ज्या आतंकवादी इलाके आहेत, जे राष्ट्र आहेत ना, त्या राष्ट्रातल्या लोकांना परदेशात जायचं असेल ते तुम्ही आमच्या देशातच येऊ नका, का तुमच्या देशात आतंकवादी राहतात. म्हणजे जिथे वाईट माणसं राहतात तिथे ओझ होतं. याचा अर्थ असा आहे वाईट माणसं कमी झाली पाहिजे. नाही, कमी करण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागतो. तसं भगवंतानी त्या ठिकाणी अवतार घेण्याकरिता सगळी ही जी पृथ्वी आहे, गौमाता जी आहे, ही त्या ठिकाणी जाते. सगळे ऋषी लोक, देवता लोक जे आहेत ना, हे सुद्धा त्राही झाले होते. हे सगळीच्या सगळी त्या ठिकाणी विनंती करतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. देवाचं सुंदर वर्णन करतात. आणि क्षीरसागराचा तो आमचा परमात्मा जो आहे तो सगळ्याला वचन देतो, मी मथुरेमध्ये प्रकट होणार आहे कारागृहात आणि अशा प्रकारच्या वेळी लीला करणार आहे. तुम्ही सगळेजण माझ्या अगोदर अवतार घ्या, असा सगळ्या देवतांना, ऋषी लोकांना देवाने त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग महाराज त्या ब्रजमंडलामध्ये, त्या वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, त्या पंचक्रोशीमध्ये सगळीकडे वेगवेगळे अवतार व्हायला लागले. भगवान श्रीकृष्णाच्या अगोदर राधिका आली महाराज. राधा जी आहे ना ती भगवंतापेक्षा वयाने मोठी आहे, नीट आहे का. आणि ही राधा जी आहे कोणी सामान्य नव्हती महाराज. आणि ती ब्रज क्षेत्रामध्ये आजही तुम्ही जा, तिथं बरसाना नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी तिची ती जन्मभूमी सांगितली जाते. वेगवेगळे ऋषी लोक जे आहेत सवंगडी म्हणून शेषाला सांगितलं, शेषा तुम्ही हा अवतार घ्या आता आमच्या सोबत. म्हणे नको, म्हणे का एकदा झालो तुमच्या सोबत तर विनाकारण माझा वनवास झाला म्हणे, सगळं मलाच बघावं लागतं. तुमचं काय म्हटलं, तुमच्याकडे आहे सगळे, मला म्हणले तुमच्या सोबत यायचं नाही. म्हटले अगोदरच्या अवतारामध्ये म्हणले आता यावेळेस तुम्हाला चान्स, माझ्यापेक्षा वयानं तुम्ही मोठे, म्हणजे आता या अवतारामध्ये मी तुमचं ऐकणार. अगोदरच्या अवतारामध्ये तुम्ही माझं ऐकले ना, आता या अवतारामध्ये तुमचं मी ऐकणार. खरं सांगतो तुम्हाला, भगवान कृष्णाने बलरामजीचं कधीच ऐकले नाही महाराज. हे दुसरं वैशिष्ट्य आहे कृष्ण चरित्राचं. आणि असं आहे, मान दिला, वयस्कर आहेत, वयानं मोठे आहेत, अवमान केला नाहीये. परंतु भगवान श्रीकृष्ण जे आहेत ना, हे त्या ठिकाणी कृष्ण कारस्थान करण्याकरता कधी कधी बलरामजीला देखील त्या ठिकाणी महाराज यांचं ऐकलेले नाहीत, लक्ष द्या. आणि तदनंतर मग महाराज हे सगळेच्या सगळे जे आहेत ना अवतीर्ण होत होते. आणि कंस हा राजा होता. कंसाने त्या ठिकाणी सांगितलं, त्याची जी बहीण आहे देवकीचा विवाह, त्या विवाहामध्ये त्या ठिकाणी झाली आकाशवाणी म्हणते की अस्यास्तम अष्टमो गर्भ, हे मूर्ख, हिचा जो 8वा गर्भ आहे तो तुझा काळ आहे, तुझा मृत्यू आहे. मग मात्र आपल्या बहिणीलाच मारण्याकरता म्यानातली तलवार काढली. वसुदेवाने पाय धरले. वसुदेव म्हणतात स्त्री आहे, स्त्री हत्या करू नका, पाप लागेल तुम्हाला. म्हणजे आकाशवाणी काही जरी बोलली असली तरी मी हिला जेवढ्या संतती होतील, जेवढ्या आपत्ती होतील तेवढ्या तुम्हाला आणून देतो, असा करार झाला. आणि तिथून मग महाराज हे दोघही जण गेले. 6 जे मुलं आहेत ते त्या ठिकाणी आणून दिले. 6हीचाही त्याने वध केला. 7वा गर्भ जेव्हा देवकीच्या पोटात आला तो योग मायेच्या द्वारा रोहिणीच्या गर्भामध्ये पाठवण्यात आला. आणि 8वा गर्भ जेव्हा देवकीच्या पोटात आला मग मात्र कंसाने विचार केला, आता यांना दूर ठेवून चालणार नाही, यांना जवळच ठेवला पाहिजे. वसुदेवाला आणि देवकीला आपल्या राजमहलाच्या कारागृहामध्ये डांबलं महाराजांनी. आणि कारागृहामध्ये ठेवून सगळे सैन्याला सांगितलं, या ठिकाणी पहारा करायचा तुम्ही सगळ्यांनी, हिचा 8वा जन्माला मारून टाकतो म्हणे मी, असा त्यांनी त्या फरमान काढला. आणि सगळेजण आहेत ना महाराज
आतुरलेले होते. आता देव जे आहे ते प्रकट होणार आहेत, येणार आहेत. देवकीचं तेज जे आहे ते वाढायला लागलं. देवकी माता जे आहे ती एवढी तेजस्वी दिसायला लागली. कधी कधी या कंसाला वाटायचं आता जातो हिलाच मारतो, परंतु आणखीन महाराज त्याला वाटायचं नाही. म्हटले बहीण आहे कशी का असे ना, तिला जन्मले तिच्या संततीलाच मारायचं, आणखीन परत यायचा. पण रात्रंदिवस त्याच्या डोक्यात एकच महाराज, माझा काळ, माझा काळ, माझा मृत्यू, मी मरणार. जेवायला जरी बसला तर त्या ताटामध्ये सुद्धा ते काळाच त्याला ते चित्र दिसायचं महाराज. कुठेही गेला सगळ्याकडे महाराज त्याला तेच दिसायचा, देवच दिसायचं. स्वप्न जरी पडलं तर तेच पडायचे. असा ते कंस होता. आणि मग महाराज काळ लोटत होता आणि देवकीचं तेज वाढत होतं. सगळ्या ज्या देवता आहेत त्या देवता स्तुती करायला लागल्या. भागवतामध्ये त्याला गर्भस्तुती असं म्हणतात. आता थोडी आपण ही गर्भस्तुती त्या ठिकाणी करायची आहे आणि देवाचं स्वागत हे आपल्याला आता या ठिकाणी करायचं आहे. सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचं आहे, देवता आणि जेवढ्या ज्या आहेत ना हे सृष्टीतले सगळेजण स्वागत गीत जे आहे ते म्हणत होते. अशा प्रकारे कृष्ण भगवंताचं स्वरूप कसं होतं, काना कसा होता, सुंदर आपण झाकी बनवलेली आहे. असा होता, दिसला का सर्व असा. हे बघील राजा ते कृष्ण बघील. आजची कथा आपल्याला आता इथेच या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. खरं तर आज ज्यांना हा मुलगा झालेला हा कृष्ण स्वरूप आहे, या मुलाला आशीर्वाद देण्याकरता, या मुलाचं आयु भवितव्य जे आहे ते चांगलं जाण्याकरता अगदी मनातून सगळ्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे. हा घर मालकाचं हा. आणि मग याची जी माता आहे, याची जी आई आहे, तिला त्या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन देण्याकरता जशा गवळणी आल्या होत्या, तसं आता तुम्ही सगळ्यांनी जेवढ्या गवळणी आहेत, जेवढ्यांनी पिवळ्या साड्या घालून असतील, कोणी न घालून आल्या असतील म्हणा, सगळ्या गवळणी आहात तुम्ही असं म्हणून सगळ्यांनी थोडे थोडे हात वर करा. फक्त गवळणी नाहीत, गवळ्याने पुन्हा. आणि माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचंय बरं का, माता माऊल्याने सगळ्या जोरात म्हणायचं सगळ्यांना, यशोदा बधाई हो, बधाई हो, बधाई हो. भूक लागली काय की तुम्हाला? आपला आवाज लातूरच्या एवढा परिसरात गाजला पाहिजे. जरा माता माऊल्या बहुसंख्याने आहात, सगळ्या गल्लीला कोण जरा एकदा कोणा एकदा मोठ्याने, यशोदा बधाई हो, बधाई हो, बधाई हो. आता जेवढे गवळी आहेत, गवळ्याची संख्या फारच कमी आहे, पण गवळ्यांनी आशीर्वाद द्यायचा आहे. नंद बाबाला यांचे जे वडील आहेत त्यांना आशीर्वाद आपण द्यायचा याच्याकरता. नंद बाबा बधाई हो, बधाई हो, बधाई हो. बधाई हो, बधाई हो, बधाई हो. सगळ्यांनी अशी बधाई दिली. त्या पद्धतीनेच महाराज सगळीकडे आनंदी वातावरण होतं. सुंदर पद्धतीची आजची ही कथा या ठिकाणी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे. उर्वरित राहिलेलं बालचरित्र, भगवंताचं सगळं चरित्र उद्यापासून आपल्याला सर्वांनी पाहायचं आहे. आरती घेऊ. आरती घेतल्याच्या नंतर कोणाला पाळणे म्हणायचे तुम्ही त्या ठिकाणी पाळणे म्हणू शकता, गाऊ शकता. आता लगेच फास्ट आपण आरती घेऊ. चला सगळ्यांनी आरती करता. आता उठून उभा राहा महाराज. राधे 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 राधे. बोला